नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने चमचमीत खारं वांग। तर हे बघा, मी इथं 7 वांगे घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत। वांग्याचं फक्त अर्ध देठ ठेवायचं आहे। वांग्याचं देठ कट करून झाल्यानंतर वांग मधोमध सुरीने चिरून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने वांगे चिरून घ्यायचे आहेत। हे बघा, इथं मी सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी थोडंसं खोबरं, आलं, लसूण, थोडीशी तीळ आणि थोडे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि मुठभर कोथिंबीर। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत, खोबरं, आलं, लसूण आणि शेंगदाणे। तर इथे मी 1 चमचा जिरे पण टाकून घेत आहे आणि कोथिंबीर। हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, मी वाटून घेतलेलं आहे हे। आता हे वाटण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता वाटणामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता हे आपण मसाला वांग्यामध्ये भरून घेऊया। हे पहा, सर्व वांग्यामध्ये या पद्धतीने मसाला भरून घेऊया। वांग्यामध्ये मसाला भरताना झाकून भरायचा आहे, कारण की तेलामध्ये सोडल्यानंतर बाहेर निघणार नाही मसाला। आता याच पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। हे पहा, असे मी वांगे भरून घेतलेले आहेत मसाला। शिल्लक राहिलेला मसाला नंतर वापरायचा आहे। आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता। आता मसाला भरलेली वांगी तेलामध्ये सोडून घेऊया। हे पहा, सर्व वांगी तेलामध्ये सोडून झालेली आहेत। आता ही वांगी मीडियम गॅस करून 2 ते 3 मिनिट तेलामध्ये शिजवून घ्यायची आहेत, झाकण ठेवून। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ। ही वांगी एका साईडने तेलामध्ये छान अशी परतून झालेली आहेत। आता वांगी पलटून घेऊया आणि दुसऱ्या पण बाजूने असेच 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून वांगी शिजवून घेऊया। हे बघा, दोन्ही साईडने वांगे तेलामध्ये छान असे फ्राय करून झालेले आहेत। आता यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेऊया। मसाला छान असा वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे पहा, छान असा वांग्यामध्ये मसाला मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये मी 1 गिलास गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। हे पहा, पाणी टाकून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला कितपत वांग बनवायचं आहे यावरून पाणी ऍड करायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। हे पहा, वांग्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता वांग मीडियम गॅस करून 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून। हे पहा, 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। एकदा मिक्स करून घेऊया। वांग शिजलं का ते बघूया। हे पहा, छान असं वांग शिजलेलं आहे। वांग छान असं शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। तर आपली ही खारं वांग्याची भाजी खमंग अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। तुम्ही नक्की रेसिपी करून बघा। ही वांग खायला खूप टेस्टी लागतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।